महादेवाचा विवाह देवी पार्वती बरोबर संपन्न झाला। देवी पार्वती बरोबर विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर भगवान महादेव मनातल्या मनात विचार करत होते। लक्षपूर्वक ऐका। महादेव विचार करू लागले की मी डोंगरावर राहतो आणि देवी पार्वती लहानाची मोठी झालेली आहे सुंदर अशा राजमहालामध्ये। मी झाडा झुडपांमध्ये राहतो आणि डोंगरावर झोपतो, पण देवी पार्वती या मखमली गादीवर झोपणाऱ्या आहेत। मी भूत प्रेत पिशाचांच्या जवळ राहतो, देवी पार्वती तिच्या दास दासींबरोबर राहते। मी अंगावर काहीही परिधान करत नाही आणि देवी भगवती अंगावर रेशमी वस्त्र परिधान करतात। मी गळ्यामध्ये मुंडमाळा, अंगाला भस्म लावतो आणि देवी पार्वती अंगावर सोने, माणिक, मोती, हिरे यांचे रत्न जडित आभूषण धारण करतात। मी जर माझ्या सोबत देवी पार्वतीला नेलं तर देवी पार्वती कधीही खुश राहणार नाही, असा विचार महादेव करतायत मनातल्या मनात। गोंगाट होतोय याचा, स्पष्ट करा ना आवाज। गोंगाट गोंगाट होतोय। त्यावेळेस विवाह झाल्यानंतर भगवान महादेव देवी पार्वतीला म्हणतायत, देवी विवाह तर झालेला आहे, पण विवाह झाल्यानंतर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या सोबत येऊ नका, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या जवळच राहा। आवाज द्या ना, इको द्या। नाही इथे मॉनिटरला इको द्या ना समोरच्या आमच्या। आवाजही वाढवा बरं, थोडा आवाज स्पष्ट करा, आज गोंगाट गोंगाट होतोय ना। भगवान महादेवाने देवी पार्वतीला सांगितलं तुम्ही याच ठिकाणी राहा तुमच्या आई वडिलांच्या जवळ। मनामध्ये काय चालू आहे हा विचार महादेवाने सांगितला नाही। परिणाम देवी पार्वतीला असं वाटलं की आपल्या पतीची जी आज्ञा आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे, पण का आई वडिलांच्या घरीच राहायला लावलं देवी पार्वतीला समजलं नाही। महादेवाने सांगितलं, देवी जेव्हा जेव्हा मला तुमची आठवण येईल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला भेटायला येईल, तुम्ही इथेच राहा पर्वत राजाच्या घरी पर्वतावर। पार्वती म्हटल्या ठीक आहे प्रभू, जशी तुमची इच्छा। महादेव निघून गेले आणि महादेव निघून गेल्यानंतर देवी पार्वती आई वडिलांच्या घरी राहिली। बरेच दिवस व्यतीत झाले परंतु महादेव काही आले नाही। महिने व्यतीत झाले, वर्ष जायला लागले। आई वडील चिंतन करू लागले, चिंता करू लागले की आपला जावई लग्न झाल्यानंतर जसा निघून गेला तसा आलाच नाही। पार्वती सुद्धा अतिशय दुखी होत्या, पार्वतीच्या दासी सुद्धा अतिशय दुखी होत्या। त्या दास दासी आपापसामध्ये कुरबुर करू लागल्या, बघा एवढे दिवस झाले अजूनही पतीला आठवण येत नसेल का पत्नीची। बरेच दिवस व्यतीत झाले आणि अचानक एक दिवस महादेवाला आठवण झाली आणि महादेव देवी पार्वतीला भेटायला आले। पर्वतावर आल्याबरोबर हिमालयाने स्वागत सत्कार केला। देवी पार्वतीला आनंद झाला। देवी पार्वतीने महादेवाला आपल्या निवासस्थानावर महादेवाला नेलं आणि निवासस्थानावर नेल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाने बघितलं की देवी पार्वतीच्या जवळ एक अलमारी होती, एक कपाट होतं। महादेवाने विचारलं देवी पार्वतीला, देवी ह्या कपाटामध्ये काय आहे? त्यावेळेस देवी पार्वतीने सांगितलं, नाथ विचारू नका की या कपाटामध्ये काय आहे आणि पाहू सुद्धा नका। देवीने सांगितलं नाही आणि देवी पार्वती महादेवाला भोजन आणण्यासाठी निघून गेली। देवी पार्वती निघून गेल्या आणि महादेव विचार करू लागले काय असेल या कपाटामध्ये। आता जर कुणाला काही सांगितलं की या बाबतीत काही विचारू नका तर लोकांना जास्त संशय निर्माण होतो की या गोष्टीमध्ये काहीतरी
महत्वाचं असेल. आणि ही गोष्ट पुरुषांच्या बाबतीत घडण्यापेक्षा महिलांच्या बाबतीत जास्त घडते. एखादी गोष्ट फक्त एखाद्या महिलेला माहीत पडू द्या आणि पतीने फक्त ती गोष्ट पूर्ण जर महिलेला सांगितली नाही तर महिला कशी असते, संशयी स्वभावाची असते. काय असेल याच्यामध्ये? एखादा बॉक्स आणला घरी आणि जर पत्नीने विचारलं याच्यामध्ये काय आहे आणि पतीने जर सांगितलं तुला माहित नाही, तू याच्या भानगडीत पडू नको आणि याच्यात काय आहे पाहू नको, असं जर म्हटलं तर काय असेल त्याच्यामध्ये, हा संशय निर्माण होतो. का? कारण संशयी स्वभाव असतो स्त्रीचा. मी म्हणत नाही, महादेव म्हटलेले आहेत रामचरितमानस मध्ये सतीला, सुनहु सती तव नारी स्वभाव, असं संशय उर धरी नकाव. नारी स्वभाव कसा असतो? संशय स्वभाव कसा असतो? महादेव म्हणताय सुनहु सती तव नारी स्वभाव, संशयी स्वभाव असतो. किती संशयी असतो? म्हणतात एखादी स्त्री घरामध्ये स्वयंपाक बनवत असेल, कणिक मळत असेल आणि इकडे घरामध्ये कणिक मळण्याचं काम चालू असेल आणि बाहेर जर एखाद्या नवरदेवाची वरात जात असेल, काय होतंय? भरलेल्या हातांनी आधी ओट्यावर येणार आणि मग नंतर बघणार कुठला नवरदेव आहे, काळा आहे की गोरा आहे, वराडी कसे आहेत, त्यांनी कोणत्या रंगाच्या साड्या घातलेल्या आहेत, त्यांचा मेकअप कसा आहे, कोणत्या गावातून आलेला आहे, कोणत्या गावाला जाणार, सगळा बायोडाटा काढणार. घेणं नाही देणं नाही. का? संशय स्वभाव. एका महापुरुषाने एक दृष्टांत सांगितलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. किती संशयी स्वभाव. नवीन लग्न झालेलं जोडपं आणि शहराच्या ठिकाणी त्यांनी फ्लॅट केला. दोघंही पती पत्नी फ्लॅट मध्ये राहायला गेले. सायंकाळ झाल्यानंतर पती घरी आला. 5-5:30 वाजता पती घरी आल्यानंतर बेलचं बटन दाबलं. पत्नी धावत पळत आली, दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तसं पत्नीने पतीकडे बघितलं आणि बघितल्याबरोबर तिचं लक्ष गेलं पांढऱ्या शर्टाकडे. त्या शर्टावर लांबच लांब काळा केस दिसला. तो लांबच लांब केस बघितला आणि त्या बाईने भांडायला सुरुवात केली. माझे केस तर छोटे आहेत, एवढा मोठा केस आला कुठून? भांडण जसं सुरू झालं, बिचाऱ्याने चांगलं समजावलं, चांगलं सांगितलं, परिस्थिती जागेवर आणली. मग नंतर त्याला जेवण मिळालं आणि तो दिवस व्यतीत झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने तयारी केली, ड्युटीवर गेला आणि ड्युटीवर गेल्यानंतर सायंकाळच्या वेळेत जसं घराजवळ आला, दरवाजाजवळ आल्याबरोबर त्याने बेलचं बटन दाबलं. जसं बटन दाबलं तसं ती धावत पळत आली, दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याबरोबर काय आश्चर्य, त्या दिवशी काळ्या कोटावर पांढरा केस होता. योगायोग. पांढरा केस बघितला आणि तिने भांडायला सुरुवात केली. कुठून आला? माझा तर एकही केस पांढरा नाही, एवढा मोठा पांढरा केस आला कुठून? त्याने बिचाऱ्याने चांगलं समजवलं. म्हटले आमच्या ऑफिसमध्ये काही महिला कर्मचारी सुद्धा आहे, टिफिन टायमाला टिफिन झाला की मेकअप थोडाफार ते करतात आणि फॅन चालू केला की कुठून तरी हवा येऊन केस अंगावर आला असेल, पण केस कुठून आला आणि कोणाचा आहे मला काही माहीत नाही. त्याच्यामुळे देवी तुम्ही काही संशय घेऊ नका. बिचाऱ्याने कशी बशी परिस्थिती जागेवर आणली. तो दिवसही पार झाला. तिसऱ्या दिवशी तो ड्युटीवर गेला. ड्युटीवरून आल्यानंतर बेल वाजवायच्या आधी त्याने सगळं चेक केलं. पुन्हा टेन्शन.
ना पांढरा केस होता ना काळा केस होता. त्याने आधी चेक करून घेतलं, कपडे झटकून घेतले मागून पुढून आणि मग नंतर बेलचं बटन दाबलं. जसं बटन दाबलं तिने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याबरोबर बघते मागून पुढून निरखून बघितलं. संशयी स्वभाव बघा. केस नव्हता, ना पांढरा होता ना काळा होता. तिने तरीही डोकं लावायला सुरुवात केली. म्हटले आज तुम्ही अशा बाई जवळ गेला होतात की तिला केसच नसतील, तिची टक्कल असेल, ती बालाजीला जाऊन आलेली असेल. त्याने बिचाऱ्याने डोक्याला हात मारून काय करायचं. संशयी स्वभाव कसा असतो. कारण असो किंवा नसो संशय घेणाऱ्या स्त्रिया, संशयी स्वभाव. त्या ठिकाणी महादेवाला संशय आला, काय असेल कपाटामध्ये. देवी पार्वती नव्हत्या म्हणून महादेवाने कपाट उघडून बघितलं तर महादेवाला काय दिसलं. कपाटामध्ये पात्र भरलेले होते अन्नाने, वेगवेगळे पदार्थ. देवी पार्वती आल्या आणि देवी पार्वतीने बघितलं महादेवाने कपाट उघडलेलं आहे. देवी पार्वतीने महादेवाला विचारलं, नाथ आता तुम्ही कपाट उघडलेलंच आहे तर कमीत कमी विचारू तरी नका की याच्यामध्ये हे काय आहे. महादेव म्हटले, देवी सांगा मला याच्यामध्ये हे काय ठेवलेलं आहे. देवी पार्वतीचा चेहरा उतरला आणि देवी पार्वतीने सांगितलं, नाथ तुम्ही नव्हतात ना म्हणून तुमच्या अनुपस्थितीमध्ये मला जेवण जात नव्हतं. मी जेवायला जात नव्हते. ज्या ठिकाणी अन्न शिजवलं जातं त्या ठिकाणी. म्हणून माझे माता पिता अन्नाचं ताट भरलेलं माझ्या रूममध्ये पाठवत होते. तुम्हीच नाही तर कसला भोजन आणि तुम्ही नाही तर कसलं जीवन. म्हणून सकाळचा बालभोग आला की मी कपाटात ठेवत होते. सकाळचं जेवण आलं की मी कपाटामध्ये ठेवत होते. सायंकाळचं जेवण आलं की मी कपाटामध्ये ठेवत होते.